हाय मित्रांनो, तर आज मी संध्याकाळ झालेली आहे. आज मी काय बनवणार आहे दाखवते चला तुम्हाला. तर पाठीमागे आशी पण आहे बघा. हाय. आणि चला दाखवते मी काय बनवते ते. सुका जवळा घेतला आहे आणि तो 1 तास भिजवला आहे. आणि त्यासाठी बघा मी शेवग्याची शेंग आहे आणि वांग घेतलंय आणि ते आहे कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो आणि ऑनियन. आणि इकडे बघा मी तेलामध्ये टाकले आहे लसूण. आता मी कांदा टाकून घेते. खाली वरतून घेते कांदा आणि चांगला परतून घेते. आता मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घेणार आहे. आता हे आपण व्यवस्थित असं मऊ होऊ द्यायचं आहे. त्याला थोडंसं मीठ टाकूया. आता मी टाकणार आहे हा एव्हरेस्टचा मसाला थोडासा. आणि आता टाकणार आहे हा मालवणी मसाला. आता आपण हे मऊ करून घेणार आहे. त्याच्यानंतर जवळा टाकणार आहे. आता मी हा जवळा टाकून घेते हे बघा. आणि त्याच्यानंतर हे पण टाकून घेते. आता खालीवर करून घेते मी हळद विसरली होती सांगायची. हळद पण टाकणार आहे. थोडीशी हळद टाकली आहे. आता मी पाणी टाकून घेणार आहे. सगळं शिजलं पाहिजे त्यासाठी 1 तांब्या टाकून घेते आणि खालीवर करून घेते मी. आणि आता आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकण मारून ठेवूया. 20 मिनिटानंतर दाखवतो तुम्हाला. मी याच्यामध्ये थोडंसं कोकम टाकून घेणार आहे. हे बघा एवढं कोकम टाकलं आहे. आणि फिरवून घेऊया आपण. आणि परत 5 मिनिटासाठी मी झाकण लावून. तर 5 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आपला जवळा तयार आहे. वांगी आणि शेवगा शिजलेले आहेत. तर आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. तर आता गार्विक नील काय करतायत ते बघूयात आपण. हे बघा इथे सगळं असं पसारा करून ठेवला आहे. इकडे खेळत आहेत. हे बघा पीठ घेऊन आहे ना. हे बघा असे घाणेरडं काम करत आहेत. हे बघा. हाय बाय मित्रांनो. बाय करते आता हिला. गार्विक आहे पाणी खेळतोय आतमध्ये. आणि हा नील आहे. हा पण पाणी पीठ घेऊन बघा. हे बघा दिसलं. दाखव. जेव्हा मी आतमध्ये भाकरी बनवत होते तर यांचं हे चालू आहे. याचं पण हे सगळं तोंडाला अंगाला सगळं लावून ठेवलं. थांब जा त्याच्याकडून घेऊन ये. जा तो घरात सगळं पाणी करेल. हे बघा हे सगळं असं बेडवरून खाली पसारा टाकला आहे. हे बघा घरात कोण नसलं की हे बघा असे करतात. सगळा पसारा. हे बघा पाणी घेऊन आला हा.
द्यायचे इथे पाणी. अरे शिट. हे बघा, आता हे सगळं घाण मला पुसून घ्यावं लागेल, सगळा पसारा आवरावा लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करा,